राहुल गांधी मूर्ख आहेत का? की आपण म्हणजे सगळेच जितके CJPच्या बाजूने बोलत होते किंवा मग अभिजितच्या बाजूने बोलत होते किंवा मग विद्यार्थ्यांच्या बाजूने बोलत होते, त्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की जितकी काही वातावरण निर्मिती झाली, त्या वातावरण निर्मितीचा फायदा म्हणा किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून स्वतः पुढे का येत नाहीत राहुल गांधी? काँग्रेस फ्रंट फुटला का येत नाही? विरोधी पक्ष फ्रंट फुटला का येत नाही? राहुल गांधी इतकं बोलत असतात विद्यार्थ्यांसंदर्भात, तर ते जंतर मंतरवर का आले नाहीत? हा त्यांच्यासाठीही चांगला पिरियड होता. त्यांचाही स्वार्थ चांगल्या पद्धतीनं साधला गेला असता, असे अनेक प्रश्न आणि अनेक टीका राहुल गांधींवर झाल्या. अर्थात अगोदरही 1-2 दिवस मला वाटलं, पण नंतर तिथलं एक समीकरण माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी मुद्दामून काही दिवस त्यावर बोलायचं टाळलं, की नेमकं काय होतंय? आपण जो विचार करतोय ते बरोबर आहे का? तसंच होईल का? अशाही माझ्या मनात काही शंका होत्या आणि मला जसं वाटलं होतं, तशा संदर्भातलं काही घडामोडी आता पुढे यायला लागल्या आहेत आणि मग एक थेअरी तयार होती त्यातून. ती थेअरी नेमकी कोणती आहे? जे आपल्या सगळ्यांना कळतं. जे आपल्याला कळतंय, ती साधी गोष्ट राहुल गांधीला तिथं कळत नसेल का? की CJPचा, जंतर मंतरचा त्या माणसावर काय परिणाम होईल, त्याला किती फायदा होईल, किती तोटा होईल, ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तरीही विद्यार्थ्यांच्या बाजूने येऊन तो माणूस लढला, तर त्या माणसाची पब्लिसिटी किती मोठ्या प्रमाणात वाढेल, ही साधी गोष्ट त्या माणसाला कळत नव्हती का? तर निश्चितच कळत होती. पण मग हा माणूस कशाचा वेट करत होता? नेमकं काय खेळ खेळत होता? 1 महिनाभरापासून नेमकी काय गडबड ह्या माणसाच्या डोक्यात चालू होती? काय योजना या माणसाच्या डोक्यात चालू होती? या संदर्भातच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास. खरं तर सगळीकडे ज्यांचं चॅनल आहे, त्या सगळ्यांनीच काल मस्त भरभरून व्हिडिओ टाकलेत. काल तुमच्यापर्यंत कोणती माहिती पोहोचू शकलो नाही, याबद्दल दिलगिरी. कारण की काल जे काही फोटो मी पाहत होतो किंवा जे काही दृश्य दिवसभरात माझ्या डोळ्यासमोर येत होते, त्यानंतर व्हिडिओ करणं हे माझ्यासाठी खरंच अवघड होऊन बसलं होतं. कारण ते सगळं समजण्यापलीकडचं होतं आणि सहन करण्यापलीकडचंही होतं. जे काही दिल्लीमध्ये काल घडलं किंवा त्याच्या अगोदर 1-2 दिवसापासून ज्या काही बातम्या येत होत्या, अशा संदर्भातलं होऊ शकतं आणि त्यापेक्षाही बिकट अवस्था किंवा त्या संदर्भात जर आपण विचार केला, तर जितका आपण विचार केला होता, त्याच्यापेक्षा कठीण दृश्य आपण सगळ्यांनीच काल पाहिले. आणि जसं सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर आंदोलन जास्त चिघळलं, तसंच काल विद्यार्थ्यांवर, कोवळ्या पोरांवर, मुलींवर अमानुषपणे हात उचलून, काठ्या उचलून सरकारनं पुन्हा एक मोठी चूक केली आहे. अर्थात मोर्चात काय-काय झालं, काय-काय नाही आहे तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. किती त्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडल्या हेही तुम्ही सगळ्यांनीच पाहिलं आहे. आता जर आपल्याला एक काय म्हणता येईल त्याला क्रोनॉलॉजी जर समजून घ्यायची आहे, राहुल गांधी, विरोधी पक्ष, तर काही टिपके आपल्याला जोडावे लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राहुल गांधी आज डायरेक्ट नरेंद्र मोदी यांचे म्हणजे पंतप्रधान यांच्या घरासमोर येऊन तिथून आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे. सगळे विरोधी नेते, विरोधी जे काही प्रतिनिधी आहेत ते त्यांच्यासोबत आहेत. पण ही गोष्ट अचानक घडली आहे का? तर बिलकुल नाही आहे. आता तुम्ही मी जे बोललो, की जे टिपके आहेत, घटनांचे टिपके ते समजून घ्यायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला पडला होता, की राहुल गांधी आतापर्यंत का येत नाही? त्यांनी आलं पाहिजे वगैरे, वगैरे सगळं बरोबर आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनाही बरोबर आहे. पण ते का नाही आलेत? या पाठीमागे 2 गोष्टी आहेत. एक तर खरं तर 3 गोष्टी आहेत. एक तर त्यांना कदाचित असं वाटत असेल असेल की CJP त्या काळात राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असेल. आगामी काळात 2-3 राज्याच्या निवडणुका आहेत. तिथं आप किंवा मग नवीन पर्याय म्हणून CJPचा उदय जर झाला, तर तिथं आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होईल टीका करताना वगैरे, या सगळ्या गोष्टी असतील. दुसरी गोष्ट, या सगळ्यामध्ये कदाचित आतून, बाहेरून त्यांचा पाठिंबा सरकारला असू शकतो या गोष्टी हँडल करण्यासाठी. तिसरा, की हे सगळं घडत गेलं तर एक लेवल अशी येईल की नेपाळसारखी परिस्थिती तयार होऊ शकते, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि या सगळ्यांमध्ये डिरेक्ट जर जनता, विद्यार्थी यांचा सामना सरकारशी होत असेल, तर त्यात आपण थोडंसं
बाजूची भूमिका घेऊया आणि काय होतं ते पाहूया. या अशा वेगवेगळ्या थेऱ्या आहेत. माझी थेरी अशी म्हणते की जर राहुल गांधी आले असते तर काय झालं असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळं सेंट्रलाइज चेहरा हा राहुल गांधी झाले असते. सगळ्या जे काही टीका टिप्पणी देशप्रेमी देशद्रोह हे जे सगळे अँगल आहेत ते अँगल राहुल गांधीवर जमा झाले असते. मग राहुल गांधी यांचं पुन्हा काहीतरी थट्टा करण्याचे मीम्स तयार होणं, नरेटिव्ह सेट होणं, या सगळ्यामुळं सगळं जे काही इंटरनेटचं लक्ष आहे ते राहुल गांधीवर झालं असतं. चांगलं वाईट कसंही म्हणा, पण ते राहुल गांधीवर झालं असतं. मेन मुद्दा जो आहे, मेन मुद्दा हा बाजूला राहिला असता. हे आपण लक्षात घेतली पाहिजे गोष्ट. मेन मुद्दा सोनम वांगचुक असेल किंवा मग अभिजित असेल किंवा मग नीट असेल, या सगळ्या तिन्ही गोष्टीमध्ये पाहिलं तर जनता जुळत कशासाठी होती? सोनम यांच्यासाठी. या सगळ्यामध्ये अभिजितलाही विरोध काही जणांचा होता की हा माणूस आम्हाला पटत नाही, पण सोनम वांगचुक पटतात. मग जो माणूस 1 महिन्यापासून किंवा ज्याच्यापासून ही सुरुवात झाली, अभिजित दिपके, त्यालाही टीकेचा सामना करावा लागत होता. पण या सगळ्या आंदोलनाला सकारात्मक गोष्ट म्हणजे प्लस पॉईंट म्हणजे सोनम वांगचुक होते. मग दिपक्याला जर या सगळ्याचा तोटा होत होता किंवा विरोध होत होता, तर राहुल गांधीला झाला नसता कशाहून? दिपकेचं कशातच काही नाही तरी त्या माणसाला इतका विरोध होतो, तर मग राहुल गांधीला किती विरोध झाला असता आणि ती त्याला एक मर्यादा सेट झाली असती या सगळ्या आंदोलनाला आणि सगळं प्रकरण वेगळं राहिलं असतं. त्यामुळे त्यांचं न येणं कुठंतरी चांगलंच होतं असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक लढा असतो जो बाहेरून रस्त्यावर लढावा लागतो. दुसरा लढा असतो जो संसदेतून, आतून लढावा लागतो. आता तुम्ही या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर आतून एकदमच लढता येणार नाही, की चला आज सकाळी मूड झाला आणि चला आज लढायला सुरुवात करूया. त्याची एक टप्पे असते, त्याची क्रोनॉलॉजी असते, त्याचे एक क्रम असतो, त्याचा एक प्रवास असतो. तोच प्रवास गेल्या 1 महिन्यापासून घडतोय. आता या सगळ्यामध्ये अगोदर राहुल गांधी बाहेरही असते आणि काल त्यांनी येऊन पुन्हा भूमिका घेतली असती आणि आजही घेतली असती, तर ते एक प्री प्लॅन वाटलं असतं सगळं. आता ते खरोखर प्री प्लॅन आहे की नाही आपल्याला माहीत नाही, पण ते प्री प्लॅन वाटलं असतं आणि ते एक सॉफ्ट कॉर्नर झाले असते. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने टीकाही झाल्या असत्या आणि सर्वसामान्य जनतेला, माणसाला ते पटलंही नसतं, की हे राहुल गांधीचंच प्लॅनिंग आहे सगळं असं आणि यामध्ये राजकारण आहे, असं एक झालं असतं. म्हणजे आज जो सामान्य माणूस भूमिका घेतोय, बरेच जण घेत नाही, की हे राजकीय गोष्ट आहे. बॉलिवूडवाले तर घेतच नाही. आता आता बोलायला लागलेत. तर विचार करा राहुल गांधी इन झाले असते तर जे बोलताय ते बोलले नसते. हे मुद्दा लक्षात घ्या. आता हे सगळं घडलं. मोर्चा निघाला. मोर्चात जे काही घडलं विद्यार्थ्यांसोबत, त्याच्यावर आता आज संसदेत आम्हाला बोलायचं आहे. अगोदर राहुल गांधींनी हा प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षाला भेटून सांगितला. लोकसभेच्या अध्यक्षाने सांगितलं की या संदर्भात सरकारशी चर्चा करतो. हे बिलकुलच बरोबर नाही आहे. लोकसभा अध्यक्ष सरकारला कसं विचारणार? पण आता ठीक आहे, त्या माणसानं सांगितलं तितकं तरी प्रामाणिकपणा दिसला. त्याच्यानंतर राहुल गांधी बाहेर येऊन पत्रकारांना सरळ सांगतात की असं असं झालंय, बघू काय होतंय. त्याच्यानंतर मग अशी बातमी आली की जे काही विद्यार्थी जखमी झालेत त्या सगळ्यांना भेटायला राहुल गांधी गेले. भेटून आल्यानंतर आता बघा म्हणजे राहुल गांधी या सगळ्या प्रकरणात इन होत आहे. म्हणजे काल जे घडलंय त्याच्यानंतर लोकसभेत आम्हाला बोलायचंय, लोकसभेत बोलू दिलं नाही म्हणून ते आता पुढची स्टेप काय तर पत्रकारांशी संवाद साधताय. पत्रकारांशी संवाद साधून जे जखमी झालेत त्यांना भेटायला जात आहे आणि जखमी झालेले जे काही पोरं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना भेटून आल्यानंतर जे काही सर्वसामान्य माणसाच्या मनात जी काही भावना निर्माण होते, तीच भावना निर्माण होऊन हा माणूस सरळ सरळ नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर उभा राहतो. आता बघा, हे सगळे एका लेंथमध्ये वाटतंय. यामध्ये काही बनावटी वाटत नाही. कारण एखाद्या माणसाला राग एकदमच असा हायपर होत नाही किंवा एक एक लगेच काहीतरी घडत नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणांची साखळी असते. तीच साखळी राहुल गांधींनी तयार केली किंवा ती झाली. कसंही असू शकतं. पण आता याच्यामुळं काय होणार आहे? राहुल गांधी एका कारणामुळे इन झालेत, एका सपशेल गोष्टीमुळे इन झालेत आणि आता ते पक्के ठाम राहणार आहेत. आता यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, की CGP असेल किंवा विद्यार्थी असेल, हे फक्त धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर होते. पण राहुल गांधींचं या सगळ्यात म्हणणं आहे, की धर्मेंद्र प्रधान हे तर आहेत,
त्यांच्यामुळे हे सगळं झालंय, पेपर लीक झालाय वगैरे, जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे वगैरे सगळं ते तर आहेतच. पण काल दिल्लीच्या सडकांवर जो काही नरसंहार पाहायला झाला, जालियनवाला बागचं दृश्य सगळ्यांना आठवलं. ते कुणामुळे झालंय? त्याला जबाबदार कोण? तर गृहमंत्री आहे. हे पोलिसांनी जे काही वर्तन केलंय किंवा ज्यांच्याजवळ वर्दी नव्हती, अं, जे सर्रास मारत होते ते कोण होते? ते बॅच नव्हते. अनेक गोष्टी पोलिसांबद्दल बोलण्यात, ते सगळं कोणामुळे झालं? त्याला जबाबदार कोण? तर आता गृहमंत्री आहे. तर गृहमंत्र्यांनी यावर राजीनामा दिला पाहिजे. आणि गृहमंत्री मनाने हे सगळे करत होते का? दिल्लीमध्ये संसदेच्या काही 2-3 किलोमीटरवर, काही मीटरवर हे सगळं घडत होतं. तर हे सगळं घडत असताना गृहमंत्री कोणाला तरी विचारून याला करत असतील ना. या सगळ्याला पाठिंबा कोणाचा असतो? पंतप्रधानाचा असतो. तर हे तिन्ही माणसं अत्यंत महत्त्वाचे आहेत या घटनेसाठी. त्यामुळं आता या तिघांनी, विशेष म्हणजे पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. ही गोष्ट इथं ठाम आपल्याला समजून घ्यावी लागेल की अगोदर फक्त धर्मेंद्र प्रधान होते. अगोदरच 3 झाले असते तर धर्मेंद्र प्रधानच असते. पण आता जी काही कारणांची साखळी होत गेली, त्या कारणांच्या साखळीमुळे आता अमित शहा असतील आणि नरेंद्र मोदी असतील, हेही टार्गेटवर आलेत. या सगळ्यात आणखी एक महत्त्वाचा तिसरा मुद्दा मला वाटतो की हे सगळं घडत असताना पुन्हा आता हरियाणाकडून शेतकऱ्यांची रॅली दिल्लीच्या बाजूनं निघालेली आहे. आणि आता चारी बाजूनं कसं घेरणं असतं बघा, हे चारी बाजूनं घेरणं झालंय. आता जेव्हा दिल्ली इकडनं विद्यार्थी आहेत, आता राहुल गांधी झालेत, राहुल गांधींनीही स्वतःचा ठिय्या सुरू केला आहे. त्याच्यानंतर चंद्रशेखर आहेत, जे आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एकटे संसदेत बसलेत. इकडून कॉक्रोचेस आहेत, विरोधी पक्ष आहे, विरोधी नेते आहेत. आता जंतर मंतर, संसद, संसदेच्या बाहेर चंद्रशेखर, त्याच्यानंतर पंतप्रधानाच्या घरासमोरचा ठिय्या आणि नंतर हरियाणाकडून येणारे, म्हणजे जे काही 1-2 दिवसात येतील, किती वेळ लागतो मला नाही माहिती, पण ते तिकडून निघालेत. तर हरियाणातून येणारे शेतकरी, या सगळ्यांना कसं कसं कोणकोणत्या पातळीवर तुम्ही टॅकल करणार, कसं उत्तर देणार? आणि हीच बरोबर वेळ साधली आहे राहुल गांधींनी. आणि हीच वेळ साधून ते एक विरोधी पक्षनेता म्हणून उभे राहिलेत. आता सगळ्यात मोठी गरज त्यांची होती आणि त्यांनी बरोबर टायमिंग साधली आहे. ही टायमिंग साधनच नरेंद्र मोदी यांना अवघड जाईल. कारण जी काही टायमिंग राहुल गांधीनं साधली आहे, तिला टॅकल करणं आता सोपं नाही आहे. अर्थातच आता कितीही नाही म्हटलं तरीही लोकशाहीचा अवलंब त्यांना करावा लागणार आहे. एक हुकुमशहा पद्धत जरी असली तरीही सरळ सरळ त्यांना काही गोष्टी करता येऊ शकत नाही. आणि याच गोष्टी आता नरेंद्र मोदी, अमित शहा यांना अवघड जाणार आहेत. तर मला असं वाटतं की जी काही कारणांची साखळी आहे, मालिका आहे, ती सगळी जर आपण टिपके लक्षात घेतले तर राहुल गांधींनी मास्टर गेम खेळलाय असंच म्हणता येईल. आता मला जे वाटतंय ते तुम्हालाही वाटतंय का, की तुमचं मत याच्यापेक्षा वेगळं आहे? राहुल गांधी यांनी बरोबर टायमिंग साधली आहे का? या संदर्भातही तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.